हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीचं व माझ्या सर्व यूट्यूब परिवाराचं मी अगदी मनापासून स्वागत करते। आणि आज आहे दिवस शनिवार आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि 8 वाजेपर्यंत माझे सर्व कामं झालेले आहे। मी सर्व कामं करून घेतलेले आहे आणि आता मी देवपूजा करणार आहे। आज थोडंसं लेट झालंय मला देवपूजा करायला आणि आज आमच्याकडे भरपूर पाहुणे येणार आहे आणि ते कोण कोण येणार आहे आणि सध्या एक जण आलेला आहे म्हणजे माझे छोटे भाऊ भाऊजी। तर ते दोघं पण आलेले आहे। ते सकाळी 6लाच येऊन गेले आणि आता ते शिर्डीहून आल्यामुळे ते थकलेले आहे। दोघं पण आराम करत आहे। मी आता वरती सर्व देवपूजा वगैरे सर्व कामं आटोपून घेते आणि माझं सगळं वरचे कामं झाल्यानंतर मग जाणार आहे मी खाली। चला तर मग आता आपण देवपूजा बघूया आजची कशी आहे ते। हां चहा गॅस पुसून दे मला। गॅस ओटा पुसून घेतलेला आहे आणि आता मस्तपैकी गरमागरम आता सर्वात आधी चहा करते। माझ्या मिस्टरांना आता इथे मी भांडे लावून घेते। सकाळी सर्वात आधी भांडे जे राहिले होते माझे साफ करायचे ते केले, कारण काल मी गावाला गेली होती। बाहेर गावी गेल्यामुळे माझे बरेचसे कामं राहिले होते। रात्री आल्यानंतर खूप थकल्यासारखं वाटत होतं, त्यामुळे मग मी काही कामं केली नाही। आता मग राहिलेले कामं आता सकाळी करून घेतले। भांडे वगैरे होते थोडेसे ते स्वच्छ केले, आता लावून घेते। वाढल्यानंतर इथं ग्लास ठेवायचे। तर आता इथं गरमागरम चहा तयार आहे मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी। सर्वात आधी मी चहा घेते आणि त्यानंतर करणार आहे मी मस्तपैकी देवपूजा। चला तर या सर्वांनी चहा पिण्यासाठी गरमागरम चहा आणि बिस्किट। तर इथे चहा गरम तयार आहे मस्तपैकी। हा माझा कप आहे आणि हा मिस्टरांचा। तर मी आता मिस्टरांना चहा देते आणि मी पण घेते। या गरमागरम चहा। चला तर या मग सगळ्यांनी गरमागरम चहा पिण्यासाठी। हे शांत बाबा मोबाईल मध्ये आहे नाही मोबाईल मध्येच राहिले बाबा। चल दिशा आंघोळ करून घे पटकन। काहून की सेम असं झालं तिथेही आहे। तर इथे मी चहा पिता पिता आलेली आहे बाहेर, मस्तपैकी गरमागरम चहा। आणि इथे काय पार्थ राय ना उभा, काही होत नाही ना। हा बघा रॉकी कसा मस्त बसलेला आहे। आहा चहा पाहिजे रॉकीला पार्थ। चहा पाहिजे चहा। छान असं फूल दिलेलं आहे मला इथे पार्थनी गणपती बाप्पाला वाहण्याकरिता। मस्तपैकी हे गुलाबाचं फूल मी आता गणपती बाप्पाला अर्पण करणार आहे। ए रॉकी मस्त्या करते पार्थ सोबत। पार्थची पण जॉगिंग होते, रॉकीची पण जॉगिंग होते। अरे हे बघा, हे माझे सर्व कपडे वाळत घातलेले आहे मी। दिशा इथे पार्थ सोबत गोष्टी करत आहे, गप्पा करत आहे। हे बघा किती छान असं वातावरण आहे बाहेरचं, मस्त हिरवगार असं आहे मस्तपैकी सर्व वातावरण।
चला आज लावणार आहे मी छानपैकी तुळस. मला तुळशीचं बिंद्रावर आणायचं आहे, पण ते काही आणणं शक्य होऊन नाही राहिलं. तर मी म्हटलं चला आता आपण कुंडीतच छान अशी तुळस लावू, कारण तुळशीशिवाय आपली पूजा पूर्ण होतच नाही. म्हणून म्हटलं चला आता आपण तुळस लावूया. ही झाली आपली तुळशी तयार. तुळशी लावली. आता तुळशीला मस्त पाणी घालून घेते. मस्त छानपैकी पाणी टाकलं तुळशीला. सगळे देवांची आता मस्त आपण पूजा करून घेणार आहोत. सर्वात आधी मी आता गणपती बाप्पाची आंघोळ घालून घेते. ओम गण गणपतये नमो नमः. श्री गण गणपतये नमो नमः. ओम गण गणपतये नमो नमः. श्री गण गणपतये नमो नमः. आंघोळ झाली. गणपती बाप्पाला स्वच्छ करून घ्यायचं आता. त्यानंतर आहे आपले गजानन महाराज. गजानन महाराजांना पण आंघोळ करून घेते. गण गणपतये नमो नमः. ओम गण गण गणात होते. गण गण गणात होते. गण गण गणात होते. गण गण गणात होते. ही आहे माझी गौ माता. तर आता मी गौ मातेला पण आंघोळ घालून घेत आहे. अशा प्रकारे मी सर्व देवी देवतांना आंघोळ करून घेते आणि स्वच्छ अशी कापडाने पुसून घेते. त्यानंतर त्यांना त्यांच्या स्थानावर ठेवते. आता नंबर आहे आपल्या गोपाल कृष्णाचा. तर गोपाल कृष्णाला पण आंघोळ करून देते मी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ए नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ए नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ए नाथ नारायण वासुदेव. आता मस्तपैकी कृष्णाला आंघोळ घातलेली आहे. बालकृष्णाला कपडे घालून देते. मस्त ड्रेस घालून देते गोपालकृष्णाला. ही झाले आपले बालकृष्ण ड्रेस घालून तयार आहे इथे. त्यानंतर त्यांना माळ घालून द्यायची आहे. माळ घातल्यानंतर हा आहे टोप आणि ही आहे यांची बासुरी. चला कृष्ण भगवान आपल्या जागेवर. तर हे पहा, हे आहे आपले गोपाल कृष्ण तयार. समर्थ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्ये नमः. श्री कुलदेवताभ्ये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती दंडाधिक गगन सदृश्य तत्वमक्षादी लक्ष्यम एक नित्य विमलचल सर्वदी साक्षीभूतन भावातील त्रिगुणरहित सद्गुरुदन मामी. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कंठाटोपिच्च माला दंडकमंडल त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ दत्तावधारक पाही माम पाही माम. तर आता इथं झालेली आहे संपूर्ण आपली देवपूजा. अशी छान अशी मस्त देवपूजा करून घेतलेली आहे मी साध्या सुध्या पद्धतीने. आणि हे आहे माझं उंबरठा पूजन. ही अशा प्रकारे उंबरठ्याची पण पूजा करून घेतली. मस्त अशी तुळशीची पण पूजा करून घेतलेली आहे. ही आहे छोटीशी माझी महादेवाची पिंड. अशी छान हळदी कुंकाची स्वस्तिक काढून घेतली. हवेनं फुलंही नाही राहून राहिले. सकाळी सकाळी गौरी सायकल चालवत आहे. शाळेची तयारी झाली का ग? शाळेची तयारी झाली? बापरे, सुधारली. दिशा नाश्ता बनवून दे गौरीला.
तर आता इथे मस्तपैकी दूधवाले भैया आलेले आहे. आम्ही घेतलेलं आहे दूध आणि दही. आज चला म्हटलं पाहुणे येणार आहे, थोडंसं दही जास्त घेतलं, काहीतरी बनवायचा विचार होता. आणि त्यानंतर मग मी इथे स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक करून घेतला, कांदे वगैरे कट करून घेतले आणि आजीने पण मला मदत केलेली आहे. इथे मस्तपैकी नाश्त्याला पण बनवलं, सर्वांनी केलेला आहे नाश्ता. नाश्त्यामध्ये आज दिशानं पास्ता बनवला होता. तर दिशाचे मामा, दिशाचे बाबा हे सर्वजण दिशाच्या हातचा टेस्ट करत आहे नाश्त्याची. तर इथे दिशा पण करत आहे. आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागली. पटापट स्वयंपाक करून घेतला, कारण पाहुणे येणार म्हटल्यावर स्वयंपाकही भरपूर असतो. त्यानंतर मग माझ्या छोट्या भाऊजाईने चपात्या करू लागल्या आणि मी भाजीचं राहिलेलं होतं ते पण दाल फ्राय वगैरे करून घेतली. इथं मग मस्तपैकी आम्ही दोघींनी मिळून छान पूर्ण स्वयंपाक आटोपून घेतला. आणि मोठे भाऊ भाऊजी आणि माझी मावशी पण येणार होती, त्यांची आम्ही वाट बघत होतो. आणि स्वयंपाक करता करता दिशाने मस्तपैकी छान गरमागरम अशी हॉट कॉफी बनवली होती, त्याची आम्ही टेस्ट बघितली. खूप छान टेस्टी झालेली होती कॉफी. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला? आणि कॉफी इतकी टेस्टी झाली होती, इतकी छान झाली होती, कारण दिशानं पहिल्यांदाच ही कॉफी बनवलेली होती आणि तरी पण ती खूप छान आणि खूप टेस्टी झाली होती. सर्वांनाच आवडली, सर्वांनी मस्तपैकी. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. आणि चला तर मी आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते. आणि हा होता पार्ट 1 आणि उद्या पाठवणार आहे मी तुम्हाला पार्ट 2, जेव्हा सर्वजण आले आणि सर्वजण आम्ही बसलो छानपैकी, काय मस्त गप्पा केल्या, काय काय केलं हे सर्व मी तुमच्याबरोबर उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आणि ते बघण्यासाठी उद्याचा पण व्हिडिओ नक्की बघा. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.